डोक्यातून काढून टाक आणि जन्मभर तुझ्याच बरोबर राहू असंच ना? होय, माझ्यापासून कसला त्रास होणार नाही तुला. सुखी होशील तू. आयुष्याचा कल्याण होईल तुझ्या. नाहीतरी हा समाजरूपी काटेरी पिंजरा तुला सुखाने जगू देणार नाही. पण त्या काटेरी पिंजऱ्याचे गळ तोडून टाकायचे आहेत मला. आमच्या जातीला लागलेला कलंकाचा डाग पुसून काढायचा आहे मला, कुणाची तरी पत्नी बनून. ते ह्या जन्मी तरी शक्य होणार नाही तुला. अगं, तुझ्यासारख्या पतीचं जीवन असतं ते माझ्यासारख्या महाभंगाचा मनोरंजन करण्यात. कोण म्हणते मी पतीत आहे म्हणून? सारं जग म्हणतं. जी स्त्री पतीचा पेशा पत्कारते तिचा वजन या समाजात काडी मोलाचं ठरतं. पण तिने तो पेशा का पत्करला याकडे कुणीही लक्ष देत नाही. ते जाणून घ्यायला वेळ कुणाला असतो. अरे, परिस्थितीमुळे तुला नटी व्हावं लागतं. हे फक्त तुझं मत झालं. नटीनं संसार करावा तो फक्त रंगभूमीवर. प्रत्यक्षात ते कधीच जमणार नाही. पण मी दाखवून देणार आहे या साऱ्या जगाला. त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. तू कितीही कंठशोष केला ना तरी तुला पटणार नाही ते. जाऊ शकतोस तू इथून. जाण्यासाठी आलो नाही निनिशा, तर तुला आज दूर कुठेतरी न्यायला आलो मी. नाही, मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. इतके दिवस तुझ्या भूलथापांना मी बळी पडले होते, पण यापुढे माझी अभिलाषा सोडावी हेच ठीक. माझ्या जीवनात आलेली प्रिय व्यक्ती सहजासहजी सोडायला मूर्ख नाही मी. त्यासाठी कितीही मोठा दिव्य करावा लागला तरी हरकत नाही. अगं, जिंकता दुसऱ्याचा पराभव करणं म्हणजे हा माझा भेद आहे. मग ऐक तर, तुझ्या सुखासाठी तुझ्या पापी वासनेला मी कदापि बळी पडणार नाही. स्त्रीचा निर्धार कितपत टिकू शकतो हे चांगलं माहित आहे मला. चूल आणि मूल सांभाळल्याशिवाय तिच्या जीवनाचं गणित कधी सुटूच शकत नाही. मग काय म्हणतेस, आज माझ्या बरोबर येतेस की नाही? नाही नाही नाही. ठीक आहे, ज्यावेळी मी दुसऱ्यांदा येईल त्यावेळी तुझ्यात परिवर्तन झालेलं असेल.